हळूहळू लक्ष आहे की नाही. आता होय खरी आता हळू डोळे असे पासून जागे काय हळूहळू लक्षात आलं लक्ष आहे की नाही. असा भूमिका घेतो आहे पण त्यांनी बघितलं पार्वतीला प्रबोध स्थिती आहे आणि हुंकार जर त्याचा अर्थ हुंकार ही देत नाही आणखी मोठी चोर ऐकतोय आणि तो हुंकार देतोय आणि म्हणून पार्वती अगतो निद्रावस है पार्वती अगतो निद्रावस है कवन नेत्र हुंकारा पार्वती अगतो निद्रावस है कवन नेत्र हुंकारा पार्वती अगतो निद्रावस है कवन नेत्र हुंकारा कोणता हुंकार देतोय बघितलं असं त्या ठिकाणी मच्छी गर्भ जानके कुरुदसे मच्छी गर्भ जानके कुरुदसे शिवने विशूल मारा भगवंतांनी बघितलं दूर आवाज येतोय एक देव मासा आहे त्या देव मासाला तोंड उघडलेलं आहे त्या देव मासाच्या आतनं गर्भातनं कोणतरी आवाज येतोय कोण बघा आत नावाचा कोण आहे बाहेर भगवान शब्द असते मी सांगतोय बाहेर ये आमचं हे गुपित ऐकणारा कोण आहे तू बाहेर ये एकदा बघितलं दोनदा बघितलं आपल्याकडे पाहुणी होते पहिली पावड दुसरी पावड मग तिसऱ्या वेळेला शाळ होती ऐकत नाहीस ना कसा बाहेर येते थोडा टिशू घेतलेला आहे आणि तो टिशू फेक केला तो टिशू जाऊन तो आतमध्ये जो घातला होता त्याच्या कानाला लागलेला आहे कान तुटलेला आहे आणि कान तुटलेला असा 8 वर्षाचा मुलगा समोर आहे कोण आहे आपला म्हणजे आमचंही तत्वज्ञान आहे रामने विद्या तो देणार कोण आहे म्हटलं कोण नारायण गुड आफ्टरनून अरे आपने पगार नहीं उपदेश करायचा हा आमच्याकडे नाही तो आम्ही ठेवलाय स्पेशल भगवान दत्तात्रय त्याच्याकडे ठेवलेला आहे जेव्हा तुला बदली केल्यावर करता होता त्या ठिकाणी तपश्चर्या कर आणि मग त्या भगवंताला आपला सांग त्यामुळे 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि त्यानंतर त्याला त्या ठिकाणी तत्कृपा मग संपादन करायची आहे आणि त्यामुळे 12 वर्ष एक सर्किट पूर्ण झालेलं आहे तत्कृपा झालेली आहे असे ही 9 आपले जे आहेत त्या ठिकाणी हे नाद आहेत गोरखनाथ नाद वगैरे नवनाद आहेत
ते नवनाथ. आणि आजच्या दिवशी जो भगवंताने अवतार घेतलेला आहे, हा आपला आपल्या समोर जो आहे दिसतोय रावणात अवतार, हा रावणात अवतार घेण्यासाठी सुद्धा या नवनाथ जे आहेत त्या नवनाथांची मदत त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्याचं कारण असं आहे की कोल्हापूरची जी करवीर निवासिनी आपली भगवती जी त्या ठिकाणी आपली जी आहे अंबा माता जी आहे महालक्ष्मी, या महालक्ष्मीची त्या ठिकाणचा जो कोल्हासूर नावाचा राक्षस होता त्याने बघितलं ही जोपर्यंत कोल्हापूरला हे कोल्हापूरची लक्ष्मी आहे तोपर्यंत देवावर विजय मिळवता येणार नाही. जर देवावर विजय मिळवता असेल तर हिला इथून हातून लावली पाहिजे, हिला दूर घालवलं पाहिजे. आणि म्हणून त्यानं तिचीच तपश्चर्या केली आणि तिला आपलीशी करून घेतली. ती खुश झाली. म्हटलं बाबा तुझी तपश्चर्या करतोयस, काय पाहिजे तुला? माग, वर माग. देव काय वर माग म्हणायचे. आपण विचार करत होते किंवा असा वर माग की मी तो देऊ शकेल, ते मला परवडेल, तसं काही नाही. माग म्हणायचे नाही, मग त्रास होईल. वर माग म्हणल्यावर ते सांगितलं आई वर माग म्हणतेस ना तू ही या कोल्हापूर सोडून जा. कोल्हापूर सोडून जाण्याची ते तिला आज्ञा केलेली आहे. आता याला वर तर दिलेलं आहे, राहू शकत नाही. आणि म्हणून अंबाबाई त्या ठिकाणी महालक्ष्मी जी आहे ती त्या ठिकाणी कोल्हापूर सोडून गेलेली आहे. बद्री केदारमध्ये त्या ठिकाणी पौकुंड ऋषी जे आहे ते त्या ठिकाणी निवास त्याचा होता. त्याची पत्नी नेहमी त्या ठिकाणी सांगायची हो आमच्या घरामध्ये सगळी सुख आहेत, एकच सुख नाही, आई म्हणून हात म्हणायला बाळ नाहीये, कसंही करून त्या ठिकाणी आपल्याला बाळ होईल म्हणून तुम्ही जरा तपश्चर्या करा. आणि मग त्यांनी महालक्ष्मीची भगवतीची त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती. ती आता फळायला जाणार होती आणि म्हणून महालक्ष्मी विचार केला ही संधी आहे, तर संधी मिळणार नाही. त्याला तुला जर मागायचं असेल, हातू लावायचं असेल तर ही संधी आहे. आणि म्हणून तिने काय केलं की त्या ठिकाणी त्याच्या पूर्वी त्या ठिकाणी आपले जे जमदग्नी होते ज्यांना एकदम क्रोधी असे बसली, राग यायचा, जरा पत्नीकडून चूक झाली, मुलाला सांगितलं बरं परशुरामाला हे आईचा वध कर. त्याने आवडलं बाबाच्या आज्ञे म्हणून आईचा वध केला. वध केल्यानंतर मग याच्या लक्षात आलं मी माझ्या रागाच्या भरामध्ये माझ्या पत्नीला वध करायला घेतलाय, पण मुलानं माझं ऐकलेलं आहे, पितृभक्त आहे म्हणून खुश झाले. म्हणजे बाळा मी माझ्यावर पितृभक्त खुश आहे, तुला काय पाहिजे मा? परशुरामाने मागितलं तसं जर असेल बाबा माझी आई जी आहे तिचा मी वध केलाय, तिला जिवंत करा. आणि तिला जिवंत केलेला आहे. आणि मग परशुरामाने विचार केला या क्रोधामुळे मी माझ्या बायका असता मला बाजूला बघितलं नाही वध करायला, म्हणून हा क्रोधच नको. जो सगळे प्रधानमान ओळखतात रागीत क्रोध तेव्हा नक्की म्हणजे राग तो राग आहे, क्रोध आहे, त्या क्रोधाला त्याग नाही. सोडला त्याग केल्यानंतर तो कोणतरी घेतला पाहिजे. तो एकदम राग होता, क्रोध होता, तो एकदम सोडल्याबरोबर तो कोणतरी घेतला पाहिजे. घेणार कोण काय कोणाला राग होतो? परशुरामाने सांगितलं बोलला तो तुमचा अर्धा राग मी घेतो. अर्धा राग त्याने घेतला, अर्धा राहिला, आता कोण घेणार? आणि मग त्याने जो अर्धा भाग होता त्याचे 10 भाग घेतले. त्याचे 9 भाग जे ते 9 हे जे 9 हप्ते 9 भाग आहे त्याला दिले ते क्रोधासाठी देते. आणि एक राहिला होता तो एक समुद्र स्थळ आणि जंगल जे आहे त्या तिघावरण अरण्य या तिघामध्ये तो त्या ठिकाणी दिलेला आहे, वाटून दिलेला आहे. असे 9 नानाकडे असलेले 9 जणांकडे जे क्रोध जे आहेत ते क्रोध ते क्रोध ते अंबाबाईच्या मातेला घेतलेला आहे. ब्रह्मांड महेशच्या तिघांना त्यांना सांगितलं तुम्ही तिघे आता एकत्र राहायचं, एकरूप व्हायचं आहे. आणि हे जे त्या ठिकाणी 9 त्यांच्याकडून घेतलेलं 9,000 घेतलेलं आहे क्रोध ते घ्यायचं आहे. आणि ते घेऊन तुम्हा तिघांनाही एक अवतार घ्यायचा आहे. आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी हा अवतार जो आहे तो अवतार घेतलेला आहे. देवानी तिघे देवानी ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव त्या तिघांनी वाचते प्लस त्या ठिकाणी हा जे 9 नाथ आहेत त्या सगळ्यांचं मिळून त्या ठिकाणी एक बालक तयार झालेला आहे. आणि ते बालक आत्यांची जन्माला आज श्री रवनाथ जन्मदिवस पेडणे या ठिकाणी आहे. आता थोड्याच वेळात होणार आहे. लिंगाची पूजा म्हणजे निराकार भगवान जो आहे देव आकार आणि निराकार, साकार आणि निराकार. तर निराकारी रूप म्हणजे लिंग आणि साकार रूप म्हणजे वारुळ घेऊन ते वारुळ करावळ करावळ रावळ नाग म्हणतो रवळला नाव पडलंय. रावळाचा तो अधिकारी, रावळाचा तो मुख्य आहे. त्याच्या आज्ञेने सगळं करतो, त्याच्या हुकुमाने सगळं करतो. तो फक्त हुकूम देतो
आणि सगळेजण त्याच्या हुकुमाप्रमाणे चालत असतात. असं एक महान दैवत आहे की देव एकत्र आले, नवनाथ एकत्र आले, त्यामुळे त्याची ताकद काय असेल कल्पना करा. सगळेजण त्याच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून देवीनं त्याला काय केलं, त्या बाळाला सगळ्या प्रकारची त्याला विद्या त्याला दिलेली आहे, शस्त्रास्त्र विद्या त्याला दिली आहे, सगळ्या याच्यामध्ये त्याला पारंगत केलेला आहे. आणि मग सगळ्या गणांना बरोबर घेऊन त्यांनी त्या ठिकाणी तिच्या बरोबर जाऊन तो जो कोल्हापुरामध्ये कोल्हासूर राजा होता त्याच्यावर आक्रमण केलेलं आहे, युद्ध केलेलं आहे, त्याला पराभूत केलेला आहे. आणि त्याला पराभूत केल्यानंतर मग त्या ठिकाणी माता जी आपली महालक्ष्मी आहे तिला पुन्हा त्या ठिकाणी सिंहासनावर अर्पण केलेली आहे, पुनर्स्थापना केलेली आहे. पुन्हा काम आपलं झालेलं आहे, सर्वात झाले, आई तुझं काम आता झालेलं आहे, माझी ती इच्छा पूर्ण केली आहे, आता मला जाऊ दे, मी आरामात बगीचामध्ये जाऊन त्या ठिकाणी मस्त आरामात त्याने योग साधना केली की नामस्मरण करत असतो. आता ते करायचं नाही, आता तू तिकडे जायचं नाही, आता तू तिकडे जायचंय. तो डोंगर दिसतोय ना रत्नागिरी पर्वत आहे, त्या रत्नागिरी पर्वतावर तुला जाऊन त्या ठिकाणी आता हे दक्षिणी भाग जो आहे त्या दक्षिणेमध्ये तुला राज्य करायचं. तो रत्नागिरी पर्वत म्हणजे आपण त्या ठिकाणी जातो कोल्हापूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण तो जातो ज्योतिबाचा डोंगर म्हणतो आपण, तो ज्योतिबा म्हणजेच आपले हे जे आपण म्हणतो आहे ते रवळनाथ म्हणजे ज्योतिबाचं रूप आहे. आणि त्याला इथे सगळा दक्षिण भागाचा तो राजा आहे. आणि म्हणून बघा तुम्ही सगळी जी रवळनाथाची मंदिर आहे ही कोकणामध्ये आहे आणि आपल्या गोव्यामध्ये आहे आणि या बाजूला सगळे असे जास्तच्या जवळ बघा तुम्ही गावामध्ये पुष्कळच्या गावामध्ये रवळनाथाचं मंदिर असतं, कारण ते प्रमुख दैवत आहे, सगळ्यांना खूप देणार आहे आणि त्याच्या अप्पाकडे सगळ्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवण्यासाठी रवळनाथाचं हे आहे. आज त्याचा आपला जन्म साजरा करतो, अख्ख्या दिवशी आपण जन्म घेतलेला होता आणि म्हणून होता घेतलेला होता आणि पुन्हा आपण साजरा करतो आहोत. त्या ठिकाणी आपण सर्वजण करलेला आहात. त्यानंतर आपण त्या ठिकाणी आपला दिवस आहे आपण साजरा करूया. शंभो शंभो हर हर महादेव शंभो 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 हर हर महादेव शंभो. Church
तिचे कंठ काळा तिने पिवाळा लावण्य सुंदर मस्तकी माळा हे दुनियाचे निर्मळ वाहे तुळा जय देव जय देव जय शंकरा आरती गोवाळू गौरा जय देव जय देव गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा पिवळीचे उदरण सुखंड लीळा ऐसा शंकर शोभे उमा वेगाळा जय देव जय देव जय शिवशंकरा आरती गोवाळू गौरा जय देव जय देव देवी देव्य सागर मंगल वैदेहे त्या माझी अवचित हरहरते उदये त्रेता दुर्लभणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिवशंकरा आरती गोवाळू गौरा जय देव जय देव त्या तांबर परिमल सुंदर बनाई पंचानन मनमोहन सुंदर सुखारी शतकोटी देवी वाचे उच्चारी रघुवीर राम दासांतरी जय देव जय शिवशंकरा आरती गोवाळू गौरा जय देव जय देव संसारी अनाथना देवंबे करुणा विचारी वारी वारी जन्म मरणाचे वारी आली पडलो आता संकट निवारी जय देवी मा देवी महिषासुरमर्दिनी सुरवरी सुरवरी तारक संजीवनी जय देव श्रीवरध्वनि महाराज जय श्री नारी जारी जगले परमुला बोले नारी सारी विवाह करता पडलो प्रवारी हेतु भक्ताला की पावशी गौरारी जय देवी मा देवी महिषासुरमर्दिनी सुरवरी सुरवरी तारक संजीवनी जय देव जय देव प्रसन्न होती नरारा तेरा बासी गोरी गोरी भवाजा हमके वाचो निमत विलासा करार दर्शन दादा परमेश्वरा जय देवी मा देवी महिषासुरमर्दिनी सुरवरी सुरवरी तारक संजीवनी जय देवी 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 सत्यनारायण जय श्री गुरुदेवा आरती गोवाळी तारती वंदिता जय देव जय देव सहाय देवनी श्री करत अभागाची कशी कळली मात वराई कटली श्रेयायक जन्म मरणाचा विलास जय देव जय श्री गुरुदेवा आरती गोवाळी तारती वंदिता जय देव जय देव सतय रोदिया उभारा कला सर्वा के साष्टा के प्रतिपाद केला प्रसन्न होऊन आशीर्वाद केला जन्म मरणाचा फेरा केला जय देव जय श्री गुरुदेवा आरती गोवाळी तारती वंदिता जय देव जय देव सतत श्री आदरे काढू हर मरे मन काळे गुणमन हेतूपणाची हरी गवण एका जनार्दनी श्रीकंठ राणू जय देव जय श्री गुरुदेवा आरती गोवाळी तारती वंदिता जय देव जय देव नाम गणपती नचरण डोळ्यान पाहिलं तुझे देवे आणि आनंद पूजन भावे गोवाळी म्हणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या करुणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव हरे
आज रवनाथ जन्म पेडणे येथील मंदिर जे रवनाथ देवाचं मंदिर आहे या ठिकाणी आज जन्मदिवस देवाकडे एक पिक काढ. सावकाश सावकाश गडबड कर नाका एक एकटे घालून एक एकटे घालून कशें वचत हे वटेन एक एकटे घालून तांकां बी वाट दिया ते वटेन
तीर्थप्रसादा कशी आहे श्री देव रवनाथ यांचा आज जन्मदिवस साजरा केला जात आहे आणि सुंदर अशी सजावट या ठिकाणी पेडण्यातील मंदिर